नमोदय मित्रांनो, प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला आणि प्रत्येक भाषेला एक इतिहास असतो आणि त्या इतिहासांची प्रतीके तुम्हाला बाहेर आणावी लागतात. कारण त्या प्रतीकांचा उपयोग समाजाला आणि माणसाला एकसंघटित होण्यासाठी, संघर्ष किंवा लढाई करण्यासाठी आणि महापुरुषांनी दिलेल्या शिकवणीमधून प्रेरणा घेण्यासाठी होतो. मित्रांनो, या इतिहासाच्या प्रतीकांना बाहेर आणण्याची जबाबदारी तशी प्रत्येक नागरिकाची असते. परंतु सगळ्यात मोठी जबाबदारी ही सिनेमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची आणि सिनेमांची असते. आपण पाहतो काही देशांमधील, काही समाजामधील, काही धर्मामधील किंवा काही भाषांमधील त्यांच्या समाजाची ही प्रतीकं त्यांच्या कलाकारांनी आणि त्यांच्या सिनेमांनी ही बाहेर आणलेली आहेत. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की असे काही कलाकार आणि असे काही सिनेमे ज्यांनी बौद्ध धर्माच्या इतिहासांची प्रतीकं ही त्यांच्या कलांमधून आणि सिनेमांमधून बाहेर आणली. तर मित्रांनो, शोकांतिका ही आहे की या प्रतीकांची, सिनेमांची आणि कलाकारांची ही यादी फक्त हातांच्या बोटावर मोजण्या एवढीच आहे. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला खरंच खूप वाईट वाटेल, तर हे सत्य आहे. हा एक वादाचा विषय बनू शकतो. तर मित्रांनो, आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत 6 अशा कलाकारांची आणि सिनेमांची यादी की ज्यांनी बौद्ध समाजाची प्रतीके ही सिनेमाच्या माध्यमातून बाहेर आणून बौद्ध समाजाला खरंच न्याय दिलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात देवदेव. बोधी युग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती. मित्रांनो, 6व्या नंबरवर आहे बेंगळुरू सिनेमा अशोका. मित्रांनो, शाहरुख खानने प्रोड्यूस आणि ऍक्टिंग केलेला हा सिनेमा खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण बँगलोरमध्ये कपूर, खान, कुमार एवढे सगळे भरभक्कम कलाकार असताना सुद्धा या टॉपिकला हात लावण्याची हिंमत ही कुणालाच झाली नाही. आणि त्याच्यामुळे मी शाहरुख खानचे विशेष आभार मानतो. कारण याच्या आधी मला नाही वाटत की एवढे भव्य सिनेमा हा कुठल्या कलाकाराने केला असेल आणि एवढ्या सेन्सिटिव्ह टॉपिकला आपण हात लावला असेल. कारण सगळे लोक म्हणतात या सिनेमामध्ये फक्त एक लव्ह स्टोरी दाखवलेली आहे. पण मित्रांनो, या सिनेमामध्ये नैर्यकालीन ही व्यवस्था कशी होती, ते एन्व्हायरमेंट कसं होतं, त्याच्यानंतर अशोकाने केवढं मोठं भीषण युद्ध केलं ज्याच्यामुळे त्याला लोकांकडून फक्त द्वेष भेटला आणि त्याचं मतपरिवर्तन झालं. आणि त्याच्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा हा कसा विकास केला आणि कसा प्रसार केला हे ही फिल्म खूप डिटेलमध्ये सांगते. आणि म्हणूनच मित्रांनो, शाहरुख खानने हा प्रोड्यूस केलेला सिनेमा हा खरंच खूप अफलातून आहे, हा खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे हा बौद्ध समाजासाठी. आणि म्हणूनच शाहरुख खानने बौद्ध समाजाला दिलेल्या प्रतीकामुळे आणि योगदानामुळे मी शाहरुख खानला एक सॅल्यूट करतो. मित्रांनो, 5व्या नंबरवर आहे साऊथ इंडस्ट्रीमधल्या सूर्या. सूर्याने आपण कोण नाही ओळखत. मित्रांनो, सूर्याने बौद्ध समाजासाठी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल पण त्यांनी बोधिधर्म नावाचा एक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी बोधिधर्मन हे जेव्हा चायना म्हणजे चीनमध्ये जातात आणि त्यांनी कुंफू हा कराटे प्रकार पूर्ण जगाला दिला. आणि बोधिधर्मन ही बुद्ध धर्माचे खूप मोठे अनुयायी होते. मित्रांनो, ही माहिती सर्वसामान्य जनतेला या पिक्चरच्या आधी किंवा या सिनेमाच्या आधी अजिबात माहिती नव्हती. परंतु हा पिक्चर काढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना बोधिधर्मन हे बुद्ध धर्माचे पाईक होते आणि त्यांनी कुंफू हा कराटे प्रकार पूर्ण जगाला दिलाय हे आपल्याला माहिती पडलं. आणि त्याचप्रमाणे बोधिधर्मन हे एक उत्तम योगासना करणारे आणि गौतम बुद्धाचे शिकवण हे समाजात पसरवणारे असे एक व्यक्ती होते. मित्रांनो, दुसरा सिनेमा जो सूर्याने आणलाय तो म्हणजे जय भीम. सिनेमाचं नावच खूप काही सांगून जातं. तर कारण नुसतं बौद्धच नाही तर प्रत्येक आगसलेल्या समाजावर हा कशा प्रकारे अत्याचार केला जातो, नुसतं समाजच नाही तर शासन आणि प्रशासनामध्ये असलेले अधिकारी सुद्धा कशी ही मागासलेल्या समाजाची पिळवणूक करतात हे सत्य या सिनेमामधून सूर्याने अतिशय उत्तम प्रकारे दाखवलेले आहे. म्हणून सूर्याला मी बौद्ध धर्माची प्रतीकं ही सिनेमांमधून बाहेर आणण्यासाठी मी त्याला सल्यूट करतो. मित्रांनो, 4थ्या नंबरवर आहे नागराज मंजुळे. मित्रांनो, आंबेडकर आणि बौद्ध विचारसरणीला मानणारे नागराज मंजुळे खरंच खूप एक प्रसिद्ध डिरेक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या सिनेमांमधून अशी काही समाजाची सत्य दाखवली आहेत की ती सत्य ऐकून आणि बघून आपल्या अंगावर शहारा उभा राहतो. मित्रांनो, फॅन्ड्री, सैराट, झुंड
या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे दलित समाजाला किंवा मागासलेल्या वर्गाला हे कसं काय दाबून ठेवलं जातं, त्यांचं शोषण केलं जातं हे पूर्ण त्यांनी विस्तारपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ऍक्टर डिरेक्टर नागराज मंजुळे यांना माझा सॅल्यूट. मित्रांनो, तिसऱ्या नंबरवर आहे सिनेमा जयंती. मित्रांनो, जयंती हा सिनेमा शनीश नरवरे यांनी डिरेक्ट केला होता आणि ऋतुराज वानखेडे हे त्याचे मुख्य कलाकार होते. मित्रांनो, जयंती हा सिनेमा प्रत्येक गल्लीबोळ्यात असलेल्या टपोरी आणि प्रत्येक घराघरात असलेल्या रिकामटुकऱ्या मुलांच्या किंवा माणसांच्या विचारसरणीवर मात करणारा सिनेमा आहे. कारण मित्रांनो, या सिनेमाने दाखवून दिलेले आहे जर तुम्ही टपोरी आणि त्याच प्रकारची विचारधारा ही तुमच्या डोक्यात असेल तर तुमचं काही बळ होणार नाही. पॉलिटिशियन्स आणि वरच्या वर्गातील लोक तर तुम्हाला फक्त यूज करतील आणि तुम्हाला फेकून देतील. पण या सिनेमाने असं काही दाखवून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक सुधारणा दाखवण्यात आली आहे. म्हणजे की जेव्हा एका टपोरी मुलाच्या हातामध्ये एक पुस्तक आल्यानंतर ते किती मोठा बदल घडू शकतो, अशानंतर त्या टपोरी मुलाचं पूर्ण जीवन कसं बदलून जाऊ शकतं ही पूर्ण प्रोसेस त्या सिनेमामध्ये दाखवली आहे. मित्रांनो, जेव्हा तो टपोरी पोरगा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे विचार ही पुस्तकातून वाचते आणि त्याच्यानंतरच त्याचं पूर्ण जीवन बदलतं. हा पूर्ण त्याचा जीवन प्रवास या पिक्चरमध्ये, त्या सिनेमामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दाखवलेला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, या महान सिनेमाला माझा सलाम. मित्रांनो, दुसऱ्या नंबरवर आहे कलाकार आणि गायक आनंद शिंदे आणि शिंदेशाही घराणं. आणि मित्रांनो, आनंद शिंदे आणि शिंदेशाही घराण्यातील बाकी सगळ्या गायकांनी यांनी बौद्ध धर्माची साथ ही कधीही सोडली नाही. मित्रांनो, ज्यावेळी कोणताही कलाकार हा बौद्ध धर्मावर किंवा आंबेडकरी विचारांवर एकही पिक्चर, सिनेमा, गाणं करायला तयार होता, त्यावेळी आनंद शिंदे आणि शिंदेशाही घराण्यांनी बौद्ध धर्मावर गाणी रचली, गाणी संगीतबद्ध केली आणि गाणी गायली आणि त्यांनी त्यांच्या गायनातून बौद्ध धर्माचा प्रसार आणि आंबेडकरी विचारसरणी ही पिढी चालू ठेवली. त्याच्यानंतर त्यांची पुढची पिढी आदर्श शिंदे आणि त्यांचे भावंड आणि ते ही परंपरा पुढे घेऊन जात आहे. म्हणूनच मित्रांनो, त्यांच्या या कामगिरीसाठी माझा सलाम. आणि मित्रांनो, नंबर 1 वर आहेत डिरेक्टर जब्बार पटेल आणि त्यांनी डिरेक्ट केलेला सिनेमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, जब्बार पटेल यांनी डिरेक्ट केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा एक अप्रतिम कलाकृती होती. कारण या सिनेमामधून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास, त्यांचं शिक्षण, दलितांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, संविधान तयार करण्याची प्रोसेस आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याची प्रक्रिया ही सगळं त्यांनी या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. या पिक्चर मध्ये मामुटीने आणि सोनाली कुलकर्णीने खूप अप्रतिम अशी कामं केली होती. मित्रांनो, जब्बार पटेल यांनी डिरेक्ट केलेला हा सिनेमा हा अजूनपर्यंत एकमेव सिनेमा आहे जो इतक्या भव्य पटेलावर डिरेक्ट केला होता. कारण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर एवढे भव्य सिनेमा कुणालाही डिरेक्ट करणं किंवा प्रोड्यूस करणं अजूनही जमलेलं नाही. म्हणून जब्बार पटेल यांच्या या योगदानामुळे बौद्ध समाजाकडून जब्बार पटेल यांना मी एक सलाम करतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या कलाकारांनी बौद्ध समाजाला एक असं काही न्याय दिलेला आहे ज्यामुळे इतिहासाची प्रतीक या समाजात आणली गेली आणि त्याच प्रतीकांच्या जोरावर आपण आपल्या महापुरुषांना किंवा आपल्या धर्माच्या इतिहासाला आपण आठवू शकतो आणि त्यांचं आपण चिंतन मनन करू शकतो. मित्रांनो, हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.